चला, ताठ बसूयात, स्वस्थ बसूयात. तुम्हाला चष्मा वगैरे काही लागणार नाहीये, त्यामुळे चष्मा थोडा वेळ काढून ठेवा. कम्फर्टेबल बसा. हात कम्फर्टेबली ठेवा. टेकून बसायचं असेल तर टेकून बसा. पाय पसरून बसा. एक 15 ते 20 मिनिट आपण हा साक्षीधानाचा सराव करणार आहोत. डोळे अलगद मिटा. लक्ष छातीपोटावर आणायचे. छातीपोटाची हालचाल समजते आपल्याला. म्हणजे श्वास समजतोय. आता एका पूर्ण श्वासाकडे लक्ष द्यायचंय. हवा आत यायला सुरुवात होतीये तिथपासून आपलं लक्ष आहे. आपला हवा आत घेणं थांबतंय. मध्ये एक छोटासा अवधी आहे, ज्या अवधीमध्ये काहीही होत नाहीये. हवा आत येत नाहीये, बाहेर जात नाहीये. त्या छोट्याशा पॉजकडे आपल्याला लक्ष देता येते आणि मग परत हवा बाहेर सोडायला सुरुवात होतीये. हळूहळू हवा सोडली जातेय. परत एक क्षणभर काहीही होत नाही आणि मग परत हवा आत यायला सुरुवात होतीये. असं हे एक ब्रेथ सायकल आपल्या अवेअरनेसमध्ये आणायचा प्रयत्न करायचा. आणि तो श्वास आणि उश्वासामधला जो एक छोटासा पॉज आहे, अवधी आहे, तो स्टिलनेस आहे, तो अनुभवू शकतोय का आपण? तसंच उश्वास आणि पुढचा श्वास याच्यामध्ये पण एक स्टिलनेस आहे. तो पण आपल्या अवेअरनेसमध्ये आहे का? ज्या गतीचा श्वास येतोय तो येऊ द्यात. मधूनच लक्ष भरकटतंय, त्याला श्वासाकडे आणता येते. आता या मनाचं भरकटणं स्वीकारूयात आणि त्याला परत श्वासावरती लक्ष केंद्रित करायला घेऊन येऊयात. आत्ता आपल्या मनामध्ये कोणती भावना आहे, त्याच्या तीव्रतेला अंक द्या. आपण अधिक आहोत का वजा आहोत ते पहा. जर तीव्रता जास्त असेल तर त्याला अंक पण द्या. -3, -4 आणि भावनेला नाव द्या. आता आपण आपल्या कल्पनेमधला एखादा त्रासदायक प्रसंग जो आपल्या मनाविरुद्ध झालाय, तो आपण आठवणार आहोत आपल्या कल्पनेमध्ये. जणू आपण एखादं नाटक पाहायला जातो आहोत आणि तो प्रसंग नाटकामध्ये आपण पाहतो आहोत. आपण प्रेक्षक म्हणून बसलो आहोत. त्या नाटकामधलं एक पात्र आपण आहोत, पण आपण त्या पात्राकडे पण प्रेक्षक म्हणून पाहतो आहोत. तर तो जो प्रसंग, तो काल, परवा, अनेक वर्षापूर्वीचा, लहानपणी जो असेल,
तो कल्पनेमध्ये तसाच्या तसा आणण्याचा प्रयत्न करायचा. त्यावेळी आपल्या आजूबाजूला जी काही लोक होती ती पण आता त्या स्टेजवरती आहेत. त्यावेळेला कोणीतरी आपल्याला काहीतरी म्हणतंय, आपण कोणाला काहीतरी म्हणतोय. आणि तो आपल्या स्मृतीत असलेला प्रसंग परत पाहायचा आहे. आपण जे कपडे घातलेत ते आपल्याला आठवतायत. ज्या स्थानी हे सगळं घडलं ते आपल्याला आठवतंय. आणि हे सगळं एखाद्या नाटकातला प्रसंग पाहिल्यासारखा आपण प्रेक्षकामध्ये बसून पाहतो आहोत. असं पाहत असताना असं होऊ शकतं की त्यातलं एखादं पात्र आपल्याला स्टेजवर बोलवतंय, म्हणजे आपण प्रतिक्रिया द्यायला लागतो की माझं बरोबरच होतं, तेव्हा असं व्हायला नको होतं, ते असं झालं म्हणून असं. तर हे म्हणजे ते पात्र आपल्याला स्टेजवर हाताला धरून घेऊन जात आहे. तर आपण स्टेजवर जायचं नाहीये. आपण खालीच बसून तो प्रसंग पाहायचा आहे. तो अनुभवायचा आहे. आणि आता तो अनुभवत असताना आपल्या शरीरामध्ये काही बदल होताना आपल्याला जाणवतोय का? आपल्या छातीपोटाकडे लक्ष द्यायचंय. तिथे थोडंसं जडत्व ओढल्यासारखं, डोळ्यामध्ये पाणी, आवंढा गिळावा. मुठी थोड्याशा आवळलेल्या आहेत. असं काही जाणवतंय का? असं काही होत नसेल तर त्या प्रसंगाची जी स्मृती आहे ती आता आपली कमी कमी झाली आहे. म्हणजे त्याचा ताण आपला कमी झालाय. त्यामुळे मग आता तो प्रसंग परत आपल्याला त्रास देत नाही आणि देणार नाही. मग हवं असल्यास आपण दुसरा प्रसंग आठवू शकतो. पण आत्ता आपण आपल्या मनाविरुद्ध झालेल्या गोष्टी आठवतो आहोत. ते आठवताना आपल्याला नक्की कोणत्या गोष्टीचा त्रास झाला, म्हणजे आपला ट्रिगर काय होता, हे समजतंय का? की कोणीतरी मला असं म्हणालं की मला राग येतो. कोणीतरी मला असं वागवलं की मला दुःख वाटतं, दुःख होतं, मला वाईट वाटतं. तर तो आपला ट्रिगर असतो. तो असा भूतकाळातला प्रसंग पाहताना तो ट्रिगर लक्षात येतोय का? हे सगळं पाहताना जर जास्त त्रास झाला तर दीर्घ श्वसन करा. डोळे उघडा, पाणी प्या. पण जर त्रास झाला तर नक्कीच याच्या स्मृती खोलवर आपल्या मनामध्ये कोरल्या गेल्यात. आणि परत जेव्हा आपल्याला कम्फर्टेबल वाटेल त्यावेळेला आपण हा प्रसंग आठवून त्या संवेदनांकडे साक्षी होऊन पाहायचे आणि या स्मृतीच्या संवेदनांचा निचरा करण्याचा प्रयत्न करायचा आहे. बट अगेन, इफ यू आर नॉट कम्फर्टेबल, कुठल्याही गोष्टीचा आग्रह नाही. इट्स अप टू यू की हे करायचंय का नाही करायचंय. आता शरीरामध्ये जे काही होतंय ना त्याच्याकडे साक्षी होऊन पाहूयात.
डोक्यात काय होतंय होऊ देत. थोडा वेळ त्याच्याकडे मी तटस्थपणे पाहू शकते. कारण हे जे काही माझ्या स्मृतीतलं आहे ते माझ्या मनामधलं आहे आणि माझ्या शरीरात जे काही होतंय ते माझ्या शरीरात आहे. थोडा वेळ मी मनाकडे आणि शरीराकडे साक्षी होऊन पाहू शकतो. चेहऱ्यावरती जो काही ताण जाणवतोय तो पण असू देत. डोळ्यात पाणी आलं असेल, हरकत नाही. अगदी रडावं वाटलं तरी हरकत नाही. एक दोन हुंदके आले तरी पण त्याचा स्वीकार. मानेवर ताण, खांद्यांवर ताण, छातीमध्ये जडपणा, पोटामध्ये ओढल्यासारखं होणं, मुठी आवळायला जाणं, हाताला घाम येणं, अशी कुठली संवेदना जाणवते का? जाणवत असेल तर त्याचा क्षणभर क्षणभर स्वीकार करत जाऊयात. असू देत. काहीही हरकत नाही. ही संवेदना शरीरामध्ये असली तरी ही किती वेळ राहते बरं? मी आज पाहूच शकते. हे भूतकाळात जे काही झालं आहे ते परत होईल अशी मनामध्ये भीती असेल तर त्या भीतीकडे पण मी पाहू शकते. कारण हे परत होईल हा एक विचार आहे आणि विचार म्हणजे सत्य नाही. विचार ही शक्यता आहे. त्यामुळे असे त्रासदायक विचार येऊ शकतात पण त्याला ऊर्जा द्यायची की नाही हे मी ठरवू शकते. हे कौशल्य मी हळूहळू वाढवतेय. त्यामुळे विचार ही मेंदूमधली एक लहर आहे. काहीही विचार येऊ शकतो. भीतीचा, काळजीचा, चिंतेचा. असू देत. पाहूया ना तो विचार तरी किती वेळ टिकतो. मी विचार करणं थांबवलं तर तो विचार आपोआप जातोय का? मग विचार करणं थांबवण्यासाठी मी आत्ता शरीरावरती लक्ष देऊ शकते. म्हणजे माझा विचार करणं थांबतंय. रिलॅक्स. आता दीर्घ श्वसन करायचंय. छान खोल असा श्वास घ्या आणि तोंडावाटे संथपणे सोडा. खूप खोल श्वास घ्या आणि अगदी सावकाश, सावकाश, सावकाश सोडा. परत एक खोल श्वास घ्या आणि संथपणे सोडा. सोडताना आपलं शरीर सगळं शिथिल होतंय याचा अनुभव घ्या. आता श्वास घेताना मनातल्या मनात स्माईल असं म्हणा आणि उश्वास सोडताना रिलॅक्स असं म्हणा. घेताना स्माईल म्हणा. सोडताना रिलॅक्स म्हणा. आता चेहऱ्यावरती स्माईल येऊ देत. स्माईल आणत आणत स्माईल हा शब्द म्हणत श्वास घ्या. सोडताना शरीराचे घट्ट झालेले स्नायू सैल सोडत सोडत रिलॅक्स म्हणा. रिलॅक्स. आता दोन्ही हात एकमेकांवर घर्षण करा. चेहऱ्यावर फिरवा आणि हात ताणा. आळस द्या. भरपूर आळस द्या. श्वास घेऊन आळस द्या. मुठी थोड्याशा घट्ट आवळा. पाय पसरा. ताठ करा आणि सोडून द्या ताण सगळा. एकदम सगळं शरीर शिथिल करून टाका. आता एक सकारात्मक ध्यान करूयात. त्यासाठी कम्फर्टेबल बसा.
खूप ताण आला असेल तर डोळे उघडा, पाणी प्या, इकडे तिकडे पहा, वर्तमानात या. जे आपण पाहिलं तो भूतकाळ होता. त्याची भीती बाळगण्याचं कारण नाहीये. हे परत परत मनाला समजवायचंय. आता सकारात्मक ध्यानासाठी स्वस्थ बसा. श्वासाकडे या. आणि आता आपल्याकडे काय काय चांगलं आहे ते आठवूयात. आपल्यापैकी बऱ्याच जणांनी नोकरी केली आहे. ते नोकरी करण्यासाठी जे कौशल्य लागतं, स्किल लागतं, ते आपल्याकडे आहे. त्यासाठी मनातल्या मनात स्वतःला शाब्बासकी द्या. आपण स्वयंपाक छान करतो, हे पण एक कौशल्य आहे. त्यासाठी पण स्वतःला शाब्बासकी द्या. आपले काही छान घट्ट असे नातेसंबंध असतील, म्हणजे आपण मैत्री करू शकतो, नातेसंबंध जपू शकतो, लोकांशी कम्युनिकेट करू शकतो. त्यासाठी परत स्वतःला शाब्बासकी द्यायची आहे. असे आपण ज्या ज्या गोष्टी करू शकतो, मग ती एम्ब्रॉयडरी असेल, क्रोशाचं काम असेल, चित्र काढणं असेल, रांगोळी असेल, किंवा आपला व्यासंग खूप दांडगा असेल, आपण खूप पुस्तकं वाचली असतील. असे किती जण एवढी पुस्तकं वाचतात हो? नाही वाचत सगळेजण, पण आपण ते वाचतो, आपण ते करतो. हे कौशल्य आहे आपल्याकडे. त्यामुळे परत स्वतःला शाब्बासकी. तुम्ही खूप फिरला असाल, पर्यटन केलं असेल, खूप वेगवेगळी स्थळं पाहिली असतील. हे सुद्धा कुठे जमतं प्रत्येकाला, वेळेअभावी, पैशाअभावी. पण आपल्याला हे जमलंय, आपण हे करू शकलोय. आणि हे सगळं आपल्याला शक्य झालंय आपल्या ह्या शरीरामुळे. त्यामुळे आपण आपल्या शरीराला छान मिठी मारूयात. आपण जसे आहोत तसं स्वतःला स्वीकारूयात. मग आत्ता कुठेतरी दुखत असेल, कुठेतरी अजून ताण येत असेल, काही पचनाच्या तक्रारी असतील, इतर काही होत असेल. आता अलीकडे मला ऐकायला कमी येतंय, मला चालता फारसं येत नाही, असे विचार येत असतील. पण ते सगळं स्वीकारूयात. अनकंडिशनल सेल्फ ॲक्सेप्टन्स. जशी मी आहे ना तशी खूप छान आहे, सुंदर आहे. मी युनिक आहे. माझ्यासारखं जगामध्ये कोणीही नाहीये. त्यामुळे तो आपला युनिकनेसचा अनुभव घ्यायचा आहे. माझी काही कौशल्य दुसऱ्यामध्ये असतील, पण माझ्यामध्ये असलेले प्रत्येक गोष्ट त्याच्याकडे आहे का? नाही आहे. त्यामुळे आपण प्रत्येक जण युनिक आहोत. आणि असं स्वतःमधलं चांगलं जेव्हा आपण मुद्दामून आठवतो, त्यावेळेला आपल्या शरीरामध्ये जी काही नकारात्मकता असते, ती कमी व्हायला मदत होते. आता ती मुद्दाम परत काही स्वयंसूचना देऊन कमी करायच्यात.
म्हणजे मी दिवसेंदिवस निरामय होत चालली आहे. माझ्या शरीरामध्ये ताकद येतेय. माझे स्नायू बळकट आणि लवचिक होत आहेत. माझी हाडं मजबूत होत आहेत. मी जे काही खाते ते मला व्यवस्थित पचतंय. मला रात्री छान शांत अशी झोप लागतेय. मी हळूहळू ताणरहित होत चाललीय. माझ्याकडे जे काही चांगलं आहे त्याबद्दल मी कृतज्ञ आहे. ज्या गोष्टी माझ्या मनाविरुद्ध होतात त्याचा त्रास आता मला फारसा होत नाही. ते आता मला सोडून देता येतंय. माझा करुणाभाव, माझा साक्षीभाव दिवसेंदिवस वाढत चाललाय. माझ्या आजूबाजूला जे कोणी आहेत त्या सर्वांच्या प्रती मी कृतज्ञ आहे. आणि सर्वांचे मंगल हो. सर्वांचे कल्याण हो. सर्वांसी सुख लाभावे अशी आरोग्य संपदा. कल्याण व्हावे सर्वांचे, कोणी दुःखी असू नये. आपण संकल्प करणार आहोत की आपण आपल्या शारीरिक आणि मानसिक आरोग्याची काळजी घेणार आहोत. शारीरिक आरोग्यासाठी व्यायाम आपल्याला जमेल तेवढा, आपलं पथ्य, पाणी, औषधं या सगळ्याचं पालन करणार आहोत. मानसिक आरोग्यासाठी आपण हे जे ध्यान करत आहोत ते रोज करणार आहोत, किमान 20 मिनिट. त्याचबरोबर ह्या ध्यानाची माहिती आपण जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवणार आहोत. आपल्याप्रमाणेच सगळे लोक सजग होवो. सगळेजण आरोग्यदायी होवो. ह्यासाठी आपण हा खारीचा वाटा उचलणार आहोत. आता एक दीर्घ श्वास घेऊयात. सावकाश सोडूयात. दोन्ही तळहात एकमेकांवर घर्षण करूयात. चेहऱ्यावर फिरवूयात आणि सावकाश डोळे उघडूयात.